तर जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो, खूप दिवसापासून आपल्या घराचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं, जे की आज फायनली तुमच्या आशीर्वादामुळे कंप्लीट झालेलं आहे. होम टूर करून द्यायचा होता, म्हणून होम टूर करून देतो म्हटलं तुम्हाला. आणि अगोदर कसं होतं, याच्या अगोदर म्हणजे अगोदर जुनं घर कसं होतं ते पण तुम्ही बघून घ्या. अगोदर ते बघून घ्या, नंतर मग हा व्हिडिओ बघा. जसं की तुम्ही बघितलं असेल, जुनं घर आतमधून कसं आहे आणि दिसत पण होतं एकदम कुडा मातीचं होतं आणि कचरा पण खूप असेल त्याच्यामध्ये, तुम्ही बघितलंच असेल. आणि नंतर हा व्हिडिओ आपण सुरुवात करून घ्या, तुम्ही म्हणजे बघून घ्या कसा हा व्हिडिओ कसा नाही. तर कोणत्याही क्षणाचा विलंब न करता आपण सुरुवात करूया आपला होम टूरला. तर चला. तर हे आहे आपलं घर, जे की एंट्रन्स आहे. इथून हे पायऱ्या वगैरे आहेत आणि इथं मम्मीने चांगला छान प्रकारे असे झाड लावलेले आहेत, की मम्मीला खूप आवडतात. मम्मीचं बोलणं असं होतं, या झाडापासून जे की पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि हे मेन डोर, खूप सुंदर असं घर बघून घ्या. साईडनी खिडकी आणि पूर्ण फ्रंट व्ह्यू इथून एकदम भारी निघतो इथून. आणि इथं सर्व या ठिकाणी काही लग्न वगैरेचा कार्यक्रम असला किंवा काही कोणताही फंक्शन असला तिथं राहतो. आणि ही विहीर जुन्या काळामध्ये, म्हणजे मी एकदा छोटा होतो तिथं इथे पाणी खूप भरत होतं आणि मम्मी कपडे वगैरे धुत होती समोर. पूर्ण फ्रंट व्ह्यू मस्त एकदम भारी दिसतो इथून. नंतर हे पडदा एकदम छान प्रकारे लावलेला आहे मम्मीने. आणि हा इनॉग्रेशन करायचं आहे, म्हणजे उद्घाटन करायचं आहे घराचं, तर ते गरम नाही झालं पाहिजे म्हणून पप्पांनी कूलर वगैरे लावून ठेवलेलं आहे, जी गरम वगैरे झालं नाही पाहिजे म्हणून. चालू करून बघून घे. आणि हे सोफा जो की अक्काने दिलेला आहे उद्घाटनाला, म्हणे कुठं बसतील म्हणून मग अक्काच्याकडून हा सोफा वगैरे दिलेला आहे. हा आपला लॅपटॉप ह्या साईडने ठेवलेला आहे, की उद्घाटन आहे आता उद्या आपला, आणि त्याचे फोटो वगैरे कुठं काढायचे, त्यामुळे मी तो त्याच्यामध्ये सेव्ह करायसाठी ठेवलेला आहे. इथं झुमर, जे की हवेनं एकदम क्रॉस झालेलं आहे. खिडकी वगैरे इथं बघून घ्या. खिडकी, मेन दरवाजा आपला जो की हॉलचा, पूर्ण एकदम परफेक्ट डिझाईन वगैरे एकदम ओकेमध्ये लावलेला आहे पप्पांनी दरवाजा. ह्या साईडनी किचन नंतर बघा, हे बघून घ्यायचं. हे बेडरूम ह्या साईडनं कमी जागेमध्ये चांगला यूज केलेला आहे. हे सामान वगैरे सेट करायचं बाकी आहे. हे अलमारी, यामध्ये थोडंफार सामान ठेवलेलं आहे उद्घाटनासाठी, जे की उद्या उद्घाटन करू, मग नंतर एकदम सेट करून दाखवतो तुम्हाला. आणि हा आपला सज्जा, ह्याच्यामध्ये आहे कॅमेरा. एकदा लाईट लावून दाखवतो तुम्हाला. लाईट पण गेली वेळेवरच. हा दादा, हे बोई मोबाईल पाय दाबून राहिली मोबाईल बघत. हा कूलर, 2 कूलर आणले, झोप लागली पाहिजे कारण ऊन खूप तापत आहे. हा पडदा आणि हा मागचा व्ह्यू, एकदम सुंदर असा नजारा. आणि या साईडनी शेत आहे पूर्ण, जे की आम्ही अगोदर इथं क्रिकेट खेळत होतो. आणि हा पूर्ण ओपन स्पेस तरी म्हटला तरी चालेल. आणि हा कपाट, जो की काकांनी उद्घाटनासाठी दिलेला आहे. आणखी पूजा वगैरे झालेली नाही यांची. आणि बॅग वगैरे हे
पोटरा वगैरे ठेवलेला आहे शूटिंग काढायसाठी, फोटो वगैरे काढायसाठी. हे सामान जसं तसंच आहे. बघू सेट करून उद्या परवा काय होतं कसं होतं तर. आणि हा आपला पोर्चमध्ये नंतर जाऊ आपण. आता बघू किचन बघून घ्या एकदा. 1 मिनटं दरवाजा लावू द्या मला आधी. तर हे बघा सुंदर दरवाजा हा केला ओपन. आणि हे बघा किचनमध्ये इथं पण किचन छोटी आहे तर इथं थोडी रॅक सोडलेली आहे जेणेकरून सामान जास्त बसेल. आणि हा इथं सज्जा वगैरे टाकलेला आहे, याच्यावरही थोडंफार सामान बसू शकते. बघून घ्या साईडनं सामान आहे थोडंसं. ते उद्या वगैरे तयारी उद्घाटन झाल्यानंतर आपण सेट वगैरे करून ठेवू. इथं कॅन ठेवायची होती पप्पाला, हे पप्पाची आयडिया आहे. इथं आपण कॅन वगैरे ठेवू म्हणे जेणेकरून पाणी इथंच पडेल, जे की आमच्या जुन्या घरामध्ये पण तसंच आहे. आणि ही रॅक आजीने दिलेली आहे. आजी म्हणे इथं भांडे वगैरे ठेवायला जागा नाही म्हणे, तर ही रॅक तू माझ्याकडून देतो म्हणे मी. आणि सामान पण ठेवून दिलेलं आहे याच्यामध्ये. हे बघून घ्या, ग्लास वगैरे, चाळणी हे. आणि इथं ओपन पूर्ण खिडकी वगैरे आहे जेणेकरून जे आपण स्वयंपाक वगैरे केल्यानंतर धूर बाहेर जातो. आणि हा एक्झॉस्ट फॅन पप्पा म्हणे आताच लावून घ्या म्हणे, नंतर होते की नाही होत म्हणून एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे. आणि हे एका साईडने बेसिंग. इथं तवा वगैरे आहे, मम्मीने स्वयंपाक केला तसं तर राहिला तवा वगैरे. हे जेवण बनवलं, जेवण वगैरे करून पूर्ण तयारी करायची उद्याची. एक्झॉस्ट फॅन, लाईट गेलेली आहे म्हणून ती लाईट राहून जाते आपलं लावायचं, नाही तर लावून दाखवलं असतं. आणि ही गॅस बंद. स्वयंपाक झाला तर धुवून पुसायचा राहिला तर हे बघून घ्या एकदा. आणि ही स्लायडिंगची खिडकी, इथून पूर्ण वर जाता येतो, इथून बाहेरचं दिसून जातो या साईड किचनमधून. नंतर इथे या साईडनी पोर्चमध्ये. आणि इथून जाऊ शकतो आपण वर आपल्या टेरेसवर. आधी तुम्ही एकदा संडास बाथरूम बघून घ्या. इथं आहे खुल्ला पॅसेज म्हणून, जेणेकरून आपण सामान वगैरे ठेवू शकतो पूर्ण, जे आपल्या डेली यूजमध्ये येत नाही ते. आणि हा आहे संडास, आहे बाथरूम. इथं बेसिंग वगैरे लावलेलं आहे. आणि इथं काच वगैरे लावायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण हे बघून घ्या. बाथरूम, कपडे वगैरे तसे आहेत पडलेले या कोपऱ्यात. इथं नळ हे लावायचं बाकी आहे. हा शॉवर. आणि इथं नळ वगैरे हा बंद आहे, गिझरसाठी लावलेला आहे. इथं बटन वगैरे. नंतर हे बेसिंग. नंतर ह्या साईडने आहे आपलं संडास. एकदम छोटं असं आहे. नळ वगैरे लावलेलं आहे एकदम मस्तमध्ये. आणि हा नळ आपला वॉशिंग मशीनसाठी लावलेला आहे. आणि हा इथं भांडे वगैरे धुतल्यानंतर आपण इथं भांडे धुवू शकतो त्यासाठी लावलेलं आहे. इथं संडास बाथरूम वगैरे आहे. ते मॅट मुलगी आलेली आहे इथं. आणि हे इथून गेट, जे की हे लावल्यानंतर त्या साईडनं इथं गेट आहे एक, त्या साईडनं गेट आहे. इथून पण आपण जाऊ शकतो आणि त्या साईडनं पण जाऊ शकतो. हे बघून एकदा व्ह्यू इथून. ते आहे तिथं त्या साईडने काकाचं दुकान, ते काका बसून आहे. आणि इथं आहे बोरिंगची मशीन. हे पागल गेली आता, हे बोरिंगची मशीन. आणि ह्या साईडने बोरिंगची मशीन. आणि इथं डस्टबिन वगैरे ठेवायसाठी जागा केलेली आहे. सध्या डस्टबिन आपली हेच आहे. आणि याच्यानंतर पोर्चमधून आपण जाऊ आता डायरेक्ट वर, कारण कामं खूप आहेत, जेणेकरून उद्याची कामं आज करून टाकायची आहेत. आणि पप्पाचे कॉल येत आहे म्हणून हा एकदम फास्टमध्ये बनवत आहो मी. पायऱ्यामधून वर गेलो, इथं कलर वगैरे दिलेला आहे. आणि आलो. आणि हे इथं टाकी वगैरे ठेवलेली आहे पाण्याची. आणि ऊन खूप आहे, हे बघून घ्या साईडनी. मम्मीने कपडे वगैरे धुतलेले आहे. लवकर वाढल्यानंतर आपण ते प्रेस वगैरे करून ते उद्घाटनाला विअर करू. अशा प्रकारे ऊन पण खूप आहे वर. आणि फोन पण खूप येत आहे आणि जेवण पण करायचं आहे. तर
अशा प्रकारे आपला होम टूर पूर्ण झालेला आहे आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो की उद्या नाही तर परवा 2-3 दिवसानंतर येणार आहे, जो की उद्घाटनाचा आहे. तर जय भीम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.